आता आपण बघूया शूड कूड. कूड म्हणजे शकला, शकलो किंवा शकली. कूड म्हणजे शकला. कॅन म्हणजे शकतो होतं ना, तर कूड म्हणजे शकला. तर आता ह्याच्यात आपण बघूया ॲक्टिव्ह व्हॉइस. हे कूड काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. कॅनच्या नंतर दुसरं हेल्पिंग वर्ब आहे कूड. तर आता ॲक्टिव्ह व्हॉइस काय आहे? ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे ज्याच्यामध्ये क्रिया करणारा असतो तो ॲक्टिव्ह व्हॉइस. आता जय जाऊ शकला, जय जाऊ शकला, शकलो, शकली, शकला. कॅन म्हणजे शकतो ना, तर कूड म्हणजे शकला. कूड हे कॅनचं पास्ट टेन्स आहे आणि हे हेल्पिंग वर्बमध्ये सेकंड हेल्पिंग वर्ब आहे. कॅनच्या नंतर सेकंड कूड असतं. जय जाऊ शकला, जय हे आहे मुलाचं नाव. आता जय जाऊ शकला हे जे आपण मराठीतून सेंटेन्स घेतलं आहे, तर ह्याच्यामध्ये शकला आहे ना, म्हणजे कूडचं वाक्य आहे. ठीक आहे, कूडचं वाक्य. जाऊ, जाणे म्हणजे गो, हे काय आहे? वर्ब आहे, क्रियापद आहे. आता जय हा काय आहे? सब्जेक्ट आहे, मुलाचं नाव आहे ना, हे मुलाचं नाव. जय जाऊ शकला. आता ह्याच्यामध्ये क्रिया काय होते? जाणे. जाणे ही क्रिया होती आहे, क्रियापद आहे जाणे. आता जाणारा कोण? तर जय. प्रश्न विचारायचा नेहमी कोणत्या पण सेंटेन्सला की क्रिया करणारा कोण. आता जय जाऊ शकला, तर ही क्रिया काय? जाणे. तर जाणारा कोण? तर जय. म्हणजे ह्याच्यात करता प्रेझेंट आहे ना, सब्जेक्ट प्रेझेंट आहे जय, म्हणजे हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. आता जर मी असं बोलली असती की जाऊ शकला, नुसतं बोलली असती जाऊ शकला, तर मग हे शकला म्हणजे कुडचं वाक्य. पण जाणारा कोण माहिती आहे का? नाही, नुसतं जाऊ शकला सेंटेन्स आहे, जय नाव नाही आहे सेंटेन्समध्ये. तर जाऊ शकला असं बोलली तर मग जाणारा कोण आहे? तर जय नाव नाही आहे, तर मग ते झालं पॅसिव्ह व्हॉइस. पण ह्याच्यामध्ये नाव आहे ना ह्या सेंटेन्समध्ये, जय जाऊ शकला, तर ह्याच्यामध्ये जाणारा कोण आहे? जय. तर मग हे झालं ॲक्टिव्ह व्हॉइस. तर मग ह्याचा आपण आता पुढचा फॉर्म्युला बघूया. सेम प्रोसेस आहे जसं आपण कॅनचं केलं तसं. पहिलं पॉझिटिव्ह लिहूया. पॉझिटिव्हमध्ये जय जाऊ शकला, जय जाऊ शकला. आता याच्यामध्ये फॉर्म्युला टाकूया. सब्जेक्ट प्लस कूड प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट काय आहे? जय. कूड जसंच्या तसं लिहायचं. मग वर्ब काय आहे? वर्ब जाणे ना, गो. जय कूड गो, जय जाऊ शकला. आता निगेटिव्ह. आता ह्याचं निगेटिव्ह कसं होईल? जय जाऊ शकला नाही, असं आपण मराठीतून लिहायचं. जय जाऊ शकला नाही. आता ह्याचं फॉर्मॅट काय? पॉझिटिव्ह जय जाऊ शकला, निगेटिव्ह जय जाऊ शकला नाही, क्वेश्चन पॉझिटिव्ह जय जाऊ शकला का, क्वेश्चन निगेटिव्ह जय जाऊ शकला नाही का. तर मग आता तसं आपण मराठीतून हे सेंटेन्स आपण स्वतः बनवायचे आणि मग त्याला आपण ह्या फॉर्म्युला टाकून मग त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं. तर हाच फॉर्मॅटमध्ये आपण पूर्ण ग्रामर शिकणार आहोत. 60 दिवसामध्ये आपला पूर्ण ग्रामर येणार आहे आणि आपण इंग्लिश बोलायला लागणार आहोत. तर जय जाऊ शकला नाही. तर आता ह्याच्यामध्ये टाकूया फॉर्म्युला. सब्जेक्ट प्लस कूड प्लस नॉट, निगेटिव्ह आहे ना तर नॉट, प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सेम फॉर्म्युला. मग नंतर सब्जेक्ट आहे जय, कूड जसंच्या तसं. मग नंतर नॉट, जय कूड नॉट. वर्ब आहे जाणे, गो, जय कूड नॉट गो, जय कूड नॉट गो. आता जर आपण हे पॉझिटिव्ह साईन काढले तर काय होईल? जय कूड नॉट गो. आता हे कूड नॉट आहे, त्याला आपण कुडंट पण लिहू शकतो. कुडंट शॉर्टकट, जय कुडंट गो. ठीक आहे. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह झाला. आता आपण बघूया क्वेश्चन पॉझिटिव्ह. आता क्वेश्चन पॉझिटिव्ह आहे, जय जाऊ शकला का.
आता ह्याचा फॉर्म्युला आहे कुड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर जेव्हा आपण क्वेश्चन करतो ना तर ते हेल्पिंग वर्ब पहिलं येतं आणि मग नंतर सब्जेक्ट वर्ब असं. म्हणजे फॉर्म्युला तोच राहतो, फक्त त्याच्या पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये सब्जेक्ट आपण आधी लिहित होतो, निगेटिव्हमध्ये सब्जेक्टच्या नंतर नॉट लिहित होतो. आणि क्वेश्चन पॉझिटिव्हमध्ये जे कूड आहे ना ते आपण आधी घेतलं, सब्जेक्टच्या आधी घेतलं, कारण की क्वेश्चन विचारतो आहे ना, तर मग ते कूड आपण क्वेश्चन सब्जेक्टच्या आधी घेतो, कूड प्लस सब्जेक्ट. मग आता याच्यामध्ये लिहूया कूड, सब्जेक्ट काय जय, कूड जय, वर्ब काय गो, कूड जय गो, जय जाऊ शकला का. मग आता क्वेश्चन निगेटिव्ह, जय जाऊ शकला नाही का, जय जाऊ शकला नाही का. मग कूड प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग इथे लिहायचं कूड नॉट जय गो. मग हे कूडचं कुडंट पण येतं, कुडंट जय गो. तर अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन, पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह बनवलं, हा फॉर्मॅटमध्ये लिहिलं एक मराठी वाक्य. आता असं तुम्ही दुसरं वर्ब वापरून, दुसरं सब्जेक्ट वापरून, शकला म्हणजे कूड वापरून, कूडचा फॉर्म्युला वापरून असे 5 सेंटेन्स बनवा. आता उदाहरणार्थ, आता ती गाऊ शकली का, ती गाऊ शकली, ते नाचू शकले, आम्ही वाचू शकलो, तुम्ही धावू शकला. असं वेगळे सब्जेक्ट वापरून, वेगळे वर्ब वापरून शकला म्हणजे कूडची वाक्य बनवा. ते आपण नंतर बनवणारच, पण तुम्ही प्रॅक्टिससाठी 5 वाक्य बनवू शकता. तर असे 5 वाक्य तुम्ही बनवले ना ह्या फॉर्मॅटमध्ये कूडचे, तर मग हा फॉर्म्युला तुमच्या पक्का लक्षात राहील. मग तुम्हाला कूडचे सेंटेन्स तुम्ही बनवू शकता.